नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी फार्मर युनिक आयडी कार्ड आवश्यक आहे का? म्हणजे शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे का? भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट केलं जात आहे आणि फोनवरती विचारलं सुद्धा जात आहे। तो म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येणार आहे 24 फेब्रुवारी 2025 रोजी। यावेळी जर आपल्याकडे युनिक आयडी नसेल म्हणजेच शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार का? याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। ती माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मी एक स्क्रीन लावेन, त्यावरती तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे का याबद्दलची माहिती समजून घ्या। बघा, शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे। डिसेंबर 2024 महिन्यापासून पीएम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आयडीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळू शकेल असा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। पुढे माहिती समजून घ्या। भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पीएम किसान योजनेच्या 19वा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य ठेवण्यात आलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्यावी लागते। आता ही फार्मर आयडी कोणत्या ठिकाणी तुम्हाला काढून मिळेल, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती सुद्धा आपण यापुढे समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता दुसरी एक स्क्रीन या ठिकाणी मी लावलेली आहे, त्यावरती पाहू शकता तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट लागतात शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी। गाव नोंदणी अभियान सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। 15 डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभरात सध्या जी काही गाव नोंदणी अभियान सुरू आहे। नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जे आहेत कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। यामध्ये उपयुक्त जो आहे शेत जमिनीचे सर्वे नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। खाते पुस्तिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 7/12/8 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त अनिवार्य जे डॉक्युमेंट आहेत ते कोणकोणते आहेत हे समजून घ्या। आधार नोंदणी करत फोन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। यासोबत तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता बघा, समजून घ्या, 7/12 तुमच्याकडे गरजेचं आहे। जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर 7/12 घेऊन त्याचबरोबर आधार कार्ड, मोबाईल नंबर, शेत जमिनीचा सर्वे क्रमांक म्हणजेच 8 घेऊन गेलं तरी चालेल। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन सीएससी सेंटर वरती जायचंय किंवा कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा महासेवा सेतू केंद्र याकडे तुम्हाला जायचंय आणि तुमचा जो शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे तो काढून घ्यायचा आहे। आता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो येणार आहे। तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे। यापूर्वी तात्काळ तुम्ही जो शेतकरी ओळखपत्र आहे तो काढून घेणं गरजेचं आहे। सध्या तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, जर तुमच्याकडे पीएम किसान जो ओळखपत्र असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो। आता याबद्दलची अधिकृत माहिती तर देण्यात आली आहे। तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे, शक्यतो तुम्ही काढून घ्या, कारण तुम्हाला या व्यतिरिक्त भरपूर अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र गरजेचं आहे। आता हा शेतकरी ओळखपत्र का गरजेचं आहे, घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काढता येते का, याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढील एका व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट केलं जात आहे, शेतकरी ओळखपत्र घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काढू शकतो का? हो, काढू शकतो। हे कशा पद्धतीने काढता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती लवकरच आपण घेणार आहोत। त्यासाठी जास्तीत जास्त मित्रांनी हा व्हिडिओ जर चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। बेल नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे सर्वप्रथम त्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला नक्की मिळेल आणि घरी बसल्या तुम्ही जो फार्मर युनिक आयडी कार्ड आहे
तो काढू शकाल। या व्यतिरिक्त विविध महत्त्वपूर्ण योजनेचे अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती वारंवार आपण घेत असतो। त्यासाठी परत एकदा सांगतोय, चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन क्लिक करा आणि ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।